जीव क्रिया करतो हे शारीरिक दृष्ट्या इंद्रियाच्या द्वारे नैसर्गिक क्रिया करतो का जीव अट्टहासाची क्रिया करतो? जीवाची नैसर्गिक क्रिया आहे त्याला संसार म्हटलं आणि जीवाची श्रद्धेनं भावानं अट्टहासाची क्रिया आहे त्याला परमार्थ म्हटलं गेलं. आणि म्हणून महाराजांनी एके ठिकाणी लक्षण मांडलेलं आहे. यादसाठी केला होता अट्टहास शेवटचा तीस गोड भावा. काय मला सवय झाली स्वर दिला नाही दिला काही ठिकाणी सुटला तर सुटला. कुठं आपण परीक्षा द्यायला उभा आपण परीक्षा द्यायला गेलो तर मग स्वर सुटला कसं करायचं पण आता नापास होणार. काही लोक म्हणतील स्वर सुटला महाराजांचा सुटला महाराज सुटलाय मग स्वराचा विषय त्यामुळं स्वराचा मेळ हा खूप कठीण आहे. आणि कालच मी एका कीर्तनामध्ये सांगितलं की पेटीतले स्वर कंठात आहेत का कंठातल्या स्वराप्रमाणे पेटी निर्माण झाली. कंठामध्ये 7 स्वर आहे सा रे ग म प ध नि सा 4 कोमल एक तीव्र 12 स्वर आहेत एकूण. हे सगळेच्या सगळे स्वर पेटीत आहेत मग कंठात आले का कंठातलेच पेटीत आले? कंठातलेच पेटीत आले पण 13 स्वर आहे हे 12 सोडून आपला एक स्वर आहे ना. आपले हे सगळे स्वर कंठात आहेत आणि याला जाग करावं लागतं. त्या स्वरांना जाग करावं लागतं त्याला चौकटीत बसवणं याला गायन म्हटलं. मग चौकटीत बसवताना तालामध्ये बसवणं रागामध्ये बसवणं लय मध्ये बसवणं याला आपल्याकडे आपण शास्त्रीय संगीत म्हणतो. चला ठीक आहे माझं चिंतन चालू आहे. नैसर्गिक क्रिया जीवाकडून घडते. ही नैसर्गिक क्रिया जीवाकडून घडते त्याचा भोग सुख दुःखाचा जीवाला भोगावा लागतो का अट्टहासाने केलेल्या कर्माचा भोग जीवाला भोगावा लागतो? जीवाला दोन्हीचाही भोग आहे कारण जीवाचं दोन्ही कर्माशी तादात्म्य आहे. जो या तादात्म्यापासून बाजूला झाला त्याला कर्माचा भोग भोगावा लागत. याचं उत्तर महाराजांनी दिलेलं आहे. तुका अग्नी कोणत्याही प्रकारचं पाप लागत नाही पुण्य लागत नाही कुणाला. तुका आम्ही झालो अग्निरूप. जो अग्निरूप झाला ब्रह्मरूप झाला त्याला पाप पुण्य लागत नाही. घडत नाही का लागत नाही?
नाही, त्याच्याकडून होत राहतं. तुम्ही म्हणाल अग्निरूप झाल्यानंतर पाप पुण्य कसं होतं? ती व्यक्ती चालत निघाली, पायाखाली मुंगी आली, मुंगी मेली, काय घडतं? पाप घडतं. पण ते पाप त्यांना भोगावं लागत नाही. काही जण म्हणतील का भोगावं लागत नाही? एखाद्या मंत्र्याच्या गाडीने सिग्नल तोडलं, दंड बसतो का? ही माहिती आहे का सगळ्यांना? मंत्र्याच्या गाडीने सिग्नल तोडलं, दंड बसत नाही. आपण तोडलं, महाराष्ट्रात सोलापुरात दंड जास्त, कारण सगळ्याचे दंड असे सोलापूर. जाऊ द्या, विनोद बाजूला करा. माझं चिंतन चालू आहे की जो अग्निरूप झाला त्याला पाप पुण्य नाही, कारण त्याचं तादात्म्य नाही. ज्यांचं तादात्म्य नाही त्यांना पाप पुण्य लागत नाही. ज्यांच्या नामाने तादात्म्याची निवृत्ती होते त्या संतांना पाप पुण्य लागेल काय? संतांना पाप पुण्य लागणारच नाही. मग क्रिया घडत नाही का? संतांची क्रिया घडते आणि संतांच्या क्रियेमध्ये दोन प्रकारात त्याचा विचार मांडला की जगत कल्याणाचीच क्रिया आहे, पण काही सहज आहे, काही अट्टहासाची. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते. सहज बोलण्यामध्ये काही वेळेला चांगले सद्विचार ऐकायला मिळतात आणि काही वेळेला अट्टहासाचं बोलणं असतं, त्यातून सद्विचार ऐकायला मिळतात. पण संतांच्या दोन्ही क्रिया जगत कल्याणासाठी असल्या तरी संत महात्मे साधकाची, शिष्याची जीवाची अवस्था विचारात घेऊन त्याला हिताची वाट दाखवतात. अधिकार तैसा करू उपदेश, साहेब त्यास तैसे देव. त्याचा जसा अधिकार असेल, उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, संसारी जीव, असंच जीव, या सगळ्याच्या अधिकारानुसार संत महात्मे दिशा दाखवतात. पण दिशा दाखवताना त्याच्या शरीराची, त्याच्या प्रतिष्ठेची, त्याच्या सत्तेची उंची विचारात न घेता त्याच्या अंतःकरणाची बैठक पाहतात आणि त्याला त्या पद्धतीनं दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतात. मग संत महात्मे दिशा दाखवतात हे सांगण्यासाठी महाराजांनी सिद्धांत मांडत असताना तो सिद्धांत दृष्टांताने मांडला. प्रस्तुत अभंगाचं पहिलं चरण.
साठी म्हणजे त्यांच्यासाठी संत महात्मे कुठं आले? अर्भक हा विद्यार्थी आहे. पण कोणता विद्यार्थी आहे? ज्याला पाटीला पाटी म्हणतात हे माहीत नाही एवढा लहान विद्यार्थी आहे. तर दृष्टांत व्यवहारिक आहे म्हणून इथं लहान विद्यार्थी म्हणायचंय. पारमार्थिक दृष्ट्या वयानं 60-70 ला गेलेली मंडळी शरीरानं उंच झाली, वयानं ज्येष्ठ झाले, पण विचारानं आणखी बाल्य तरी आहेत का? इथं प्रश्नचिन्ह द्यावं लागतं. काही काही जणांचा विचार जर आपण ऐकायला लागलो तर फक्त वयानं शरीरानं मोठी झालेली असतात मंडळी, पण विचारानं मात्र जे लहान आहेत त्यांच्यासाठी संत महात्मे खाली येतात. काय करतात खाली येऊन? पंथे हाती धरली पाठी. पंथे म्हणजे शिक्षकाला पूर्वी पंतोजी म्हणत होते. पंथ दाखवणारे, पंथ शब्दाचा अर्थ मार्ग, मार्ग दाखवणारे. कशाचा मार्ग? ज्ञानाचा मार्ग. मग ज्ञानाचा मार्ग दाखवणारे पंतोजी काय करायचे? एवढं खाली यायचे. आता त्यांना पाठी घ्यायची आवश्यकता नाही, त्यांना पेन्सिल घ्यायची सुद्धा आवश्यकता नाही, पण लहानातल्या लहान अंतःकरणाचा जो आहे त्याच्या सारखं होऊन सांगण्याचं काम संत करतात. ते शब्दात सांगत नाही, क्रियेतून मांडतात. याला क्रियात्मक उपदेश असंही म्हटलं जातं. आणि असा विचार आपण पुण्यतिथीच्या निमित्ताने पाहतो. पुण्यतिथी कशी करावी? जगाला फक्त सांगायची का आपण सुद्धा आपल्या घरातली करायची? आपण सुद्धा आपल्या घरातली पुण्यतिथी साजरी केली पाहिजे, श्राद्ध साजरं केलं पाहिजे, महाळ साजरे केले पाहिजे. आणि ते साजरे करून जगाच्या समोरची क्रियेनं मांडणं हा भाव अभंगातून मांडायला सुरुवात केली. याचं चिंतन आपल्याला पाहायचं आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एक वेळ भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. अनुषंगाने आपण संत कार्याचे चिंतन पाहतो. संत कार्य काय करतात? अवताराला येऊन काय करतात? जसं आपण आपल्याला विचारलं जातं, बघा वारीला आलात ना तुम्ही पंढरपुरात, काय करायला? वारीला पंढरपुरात आल्यानंतर मंडपातल्या दिंडीला हजर नाही, हरिपाठाला हजर नाही, प्रवचनाला हजर नाही, कीर्तनाला हजर नाही. काय करणार पंढरपुरात येऊन? असं विचारलं जातं. काय करायला? काही नाही, मित्र पाहुणे रावळे कोणत्या मठात आले, कुठं आले, देत फिरायला. काय करायला? तसं ह्या लोकात आल्यानंतर संत काय करतात? तर संत दिशा दाखवतात, मार्ग दाखवतात, पण तो मार्ग शब्दात दाखवत नाही. तैसे संत जगे क्रिया करुणे दाविते अंगी. क्रियेनं मार्ग दाखवतात. संतांचं
हे अवतार कार्याचं मुख्य प्रयोजन आहे. मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत ते. बघा, संत महात्म्यांनी आम्हाला मार्ग दाखवला. या मार्गाने आम्ही जायला पाहिजे. आपण म्हणतो 200 वर्ष, 400 वर्ष, 600 वर्ष, 800 वर्ष परंपरा सांभाळतोय आम्ही. त्या मार्गाला सोडलेलं नाही. पण त्या मार्गात या महाराजानं त्या महाराजाची निंदा करावी असं सांगितलं का? या मार्गात सांगितलं नाही, पण ते चालतं आम्हाला. परमार्थातला दुसरा एखादा भाग समोर आला की तो मात्र आम्हाला चालत नाही. जाऊ द्या, ठीक आहे, आपलं चिंतन चालू आहे. किती संत महात्मे आपल्या समोर विचार मांडतात, विचार प्रकट करतात आणि तसाच क्रियात्मक परमार्थ करणारं कुटुंब म्हणजे चांगले कुटुंब आहे. खरं पाहिलं तर ज्योतिराम चांगले यांच्या माध्यमातून चांगले परिवाराचा पारमार्थिक विकास आणि गतिशीलता पाहायला मिळायला लागले. त्यांचा स्वभाव खूप विचारी आहे. कोणतंही पाऊल टाकताना विचाराने पाऊल टाकतात. कारण आपण ज्या वेळेला कुटुंबात असतो, समाजात असतो, त्यावेळेला विचारपूर्वकच पाऊल पडलं पाहिजे. आपल्या व्यक्तिगत जीवनात आपलं पाऊल पडताना चुकलं, मान्य आहे, त्याचा भोग स्वतःला भोगावा लागेल. पण आपला निर्णय चुकला की कुटुंबालाही भोगायचंय, समाजालाही भोगायचंय. म्हणून विचार समाजात असलेल्या प्रतिष्ठित आणि प्रमुख मंडळींनी, कुटुंबात असलेल्या प्रमुख मंडळींनी पाऊल टाकताना विचारच करावा लागतो आणि तो विचार इथं अध्यक्षांकडे पाहायला मिळतो. त्यांच्या मातोश्रीचा पुण्यतिथीचा योग आज आहे. त्यांनी आई वडिलांची खूप सेवा केली आहे. केवळ आपण स्वतः म्हणणं की आम्ही म्हणणं वेगळं. मगाशी आम्ही आदरणीय बापूंच्याकडे गेलो होतो. लहानपुरे बापू ना, ते मध्ये आपल्यातून गेले. हरिपाठ केवळ शब्दात सांगत नाहीत, तर तो हरिपाठ करून दाखवतात. संत महात्मे समाजाला काकडा आरती फक्त शब्दात सांगत नाहीत, तर ते करून दाखवतात. संत महात्मे अनुष्ठान कसं करावं, जप कसा करावा, पारायण कसं करावं, हे क्रियेतून दाखवतात. यातला एकच मुद्दा मांडतो. हरिपाठाचं मुख्य फल काय? प्रत्येक अभंगात हरिपाठाच्या फल दिलेलं आहे. 27 अभंग आहेत. 27 अभंगात फल स्वतंत्र पद्धतीने आहे. पण संपूर्ण हरिपाठाचं फल 27व्या अभंगाच्या शेवट चरणात उत्तरार्धात आहे. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. आता फल सांगितलं. समाधी संजीवन हरिपाठ. संजीवन हे विशेषण समाधीच्या अगोदर आहे का नंतर आहे, त्याच्यावर अर्थ आहे. अगोदर असेल तर जिवंतपणी घेतलेली आणि नंतर असेल तर समाधीला संजीवनपणा आणणारी. याच्यासाठी मला वेगळे 2 तास लागणार, कारण समाधी संजीवन पटवून द्यायला मला समाधी किती आहे, कशी आहे, कशाला म्हणतात, आणि मग ती संजीवन म्हणजे काय, समाधी संजीवन म्हणजे काय, एवढा मोठा विस्तार याचा आहे. पण ज्ञानोबरायाने ही समाधी फक्त जगाला सांगितली नाही, घेऊन दाखवली. तुम्ही म्हणाल जिवंतपणी समाधी घेतली हो म्हणून संजीवन समाधी. मी विवरात गेल्याचं वर्णन करत नाहीये. विवरात गेले ते जिवंतपणे गेले, समाधी घेतली. गुहेमध्ये गेले, जिवंत गेले, समाधी घेतली, ते वर्णन मी करत नाही. हरिपाठाद्वारे त्यांना समाधी प्राप्त झाली. आणि समाधी शब्दाचा अर्थ पुन्हा ती वृत्ती माघारी न येणं. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी तेने सोसे मान झाले हात धरी परते माघारी. परत येत नाही माघारी, याला समाधी म्हणतात. जाऊ द्या, याचा विस्तार मोठा आहे.
पण ज्ञानोबरायांनी ही समाधी घेऊन दाखवली. तैसे संत जगे प्रिया करुणे दाखविले.